नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राठोड. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बिझनेस आयडिया क्लॅरिटी या विषयावर बोलणार आहोत. हा विषय म्हणजे बिझनेससाठी खूपच उपयुक्त आहे, कारण की जोपर्यंत तुमची क्लॅरिटी नसेल तोपर्यंत तुमचा बिझनेस तुम्हाला उभारता येणार नाही किंवा इन फ्युचर त्याला पुढे घेऊन जाता येणार नाही. यासाठी तुम्हाला बिझनेस क्लॅरिटी असणे खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला एक सीट शेअर करतो आणि आपण ह्या सीटच्या अंतर्गतच हा विषय पूर्ण समजून घेऊ. ठीक आहे. पहिला मेन म्हणजे काय, तर बिझनेस आपल्याला का करायचा आहे, म्हणजे व्हाय तुम्हाला का वाटतं की बिझनेस केलं पाहिजे. कारण की बरेच जणांना कसं असतं की आयडिया क्लॅरिटी नसते, पण आपला मित्र करतोय म्हणून त्यांना बिझनेस करायचा आहे. किंवा दुसरं कसं असतं की मुलगा मोठा झाला आहे, घरात काही कामधंदा नाहीत, त्यामुळं काय होतं की घरच्यांचा बरेच वेळा प्रेशर येतो आणि या प्रेशरमधनं काय होतं की तू काहीतरी बाबा बिझनेस कर वगैरे, काहीतरी घराला हातभार लाव, या हेतूतनं अनेक बिझनेस स्टार्ट होतात. तिसरं मेन म्हणजे काय, तर वैयक्तिक वाटतं, त्याच्या मनाला वाटतं की आपण बिझनेस करावा किंवा एक जी समाजामध्ये प्रॉब्लेम आहे ती आपण सोडवावी. आता आपण पुढच्या येणाऱ्या भागामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग सोल्युशन यावर आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत, पण सध्या आपण फक्त बिझनेस आयडिया क्लॅरिटीवरच बोलूया. बरेच वेळा या भावनेतून बिझनेस स्टार्ट होतात, पण जर तुम्हाला बिझनेसबद्दल क्लॅरिटी नसेल, तुम्ही बिझनेस का करता, तर हा बिझनेस तुम्हाला इन फ्युचर पुढे घेऊन जाता येईल का, हाच मोठा प्रश्न आहे. तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात क्लॅरिटी येण्यासाठी, तर पहिली गोष्ट आहे ती टार्गेट ऑडियन्स. आता तुम्हाला एक व्यवसाय स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पलमध्ये घेऊया की टेलरिंगचा व्यवसाय आहे. आता टेलरिंगमध्येही त्यांनी काय केलं की एक निश निवडली. निश कोणती होती, तर ती मुलींचे जे ड्रेस आहेत त्याला ते ड्रेस शिवायचे होते. तर आता ह्या व्यक्तीची टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तर ज्या मुली ड्रेस घालतात. आता ड्रेस कोणत्या वयामध्ये घातले जातात, तर बरेच वेळा वयाच्या 10 वर्षापासून आपण 28 वर्ष घेऊया, इतरही घालतात, पण हा त्याचा परफेक्ट टार्गेट ऑडियन्स आहे. ठीक आहे, तर त्यांनी त्याचा टार्गेट ऑडियन्स ठरवला. टार्गेट ऑडियन्समध्ये पण त्यांनी वय सिलेक्ट केलं की किती आहे. तिसरं मेन म्हणजे काय, आत्ताच्या या सध्याच्या मुली आहेत त्या मॉडर्न स्टाईल ड्रेस प्रिफर करतात, तर त्यामुळे त्याला शिवताना पण त्या प्रकारच्या त्यांना स्टाईल्समध्ये ते ड्रेस शिवून दिले पाहिजेत. चौथी गोष्ट काय आहे की आपला कॉम्पिटिटर कोण आहे, तो कोणत्या प्राईजमध्ये हे ड्रेस शिवतो, त्या प्राईजपेक्षाही काही प्रमाणात आपण कमी पैसे घेऊन ते ड्रेस शिवले पाहिजेत. दुसरं मेन म्हणजे वेगवेगळे ऑफर्स दिल्या पाहिजेत त्यांना. आणि ज्यावेळी ह्या सर्व गोष्टी आपल्याकडनं दिल्या जातात किंवा केल्या जातात, त्यावेळी कस्टमर सॅटिस्फाय होऊन तो कस्टमर आपल्याकडे वळतो. त्यामुळे टार्गेट ऑडियन्स कोण आहे आणि टार्गेट ऑडियन्सला काय वाटतं किंवा त्याला काय पसंत आहेत, ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. तिसरा मेन म्हणजे काय आहे, तर USP, युनिक सेलिंग प्रपोजिशन. युनिक सेलिंग प्रपोजिशनबद्दल आपण एक नवीनच वेगळाच एक चॅप्टर घेऊन येणार आहे. तर USP म्हणजे काय, प्रत्येक बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन करण्यासाठी आपल्याला USP ही खूप महत्त्वाची असते, कारण USPच आपल्याला इतर कॉम्पिटिटरपेक्षा वेगळं काहीतरी करत आहे याची एक युनिक आयडेंटिटी देत असतो आणि याचा फायदा आपल्याला बिझनेसमध्ये होत असतं. आता आपण एक्झाम्पल अंतर्गत ही गोष्ट समजून घेऊया. एका चौकामध्ये गेल्या 15 वर्षापासून 2 व्यक्ती हे चहाचा बिझनेस करत आहेत आणि तिसऱ्या व्यक्तीला हे वाटतं की आपण त्या चौकामध्ये चहाचा बिझनेस करावा. आता मला सांगा की गेल्या 15 वर्षापासून जे 2 व्यक्ती हे बिझनेस करत आहेत त्यांचा एक ग्राहक वर्ग आहे. हा तिसरा जो कॉम्पिटिटर आहे त्यांचा, हा नवीन बिझनेस जो स्टार्ट करत आहे, तो तिथे टिकू शकेल का, तर बहुतेक वेळा नाही. कारण की टार्गेट ऑडियन्स आहे, टार्गेट कस्टमर आहे, लॉयल कस्टमर आहे, सर्व गोष्टी या दोन्ही व्यक्तींकडे आहे. तर या व्यक्तीने काय केलं पाहिजे आपला धंदा टिकवण्यासाठी, तर यांनी त्या ज्या व्यक्ती आहेत त्या कोणत्या गोष्टी देत नाहीत अशा गोष्टी आपल्या व्यवसायामध्ये आणल्या पाहिजेत. तर या व्यक्तीने काय केलं की व्हरायटीज आणल्या. व्हरायटीज म्हणजे कसं,
तर याने चहामध्ये प्रकार आणला. मलाई चहा असेल, इलायची चहा असेल, आलं चहा असेल, सुगंधी चहा असेल, अशा व्हरायटीज आणल्या आणि ग्राहकांना त्यांनी अट्रॅक्शन करण्यासाठी सुरू केलं. यामुळे काय झालं, जे की समोरच्यांचे जे ग्राहक वर्ग होते ते या नवीन व्यक्तीकडे वळायला लागले. हा जो व्यक्ती काय करत होता की ग्राहकाच्या पसंतीनुसार, त्याच्या आवडीनुसार हा चहा देत होता आणि त्यामुळे काय झालं की समोरच्यांचे जे ग्राहक वर्ग होते ते या व्यक्तीकडे वळायला लागले आणि याचा फायदा त्याच्या बिझनेसला झाला. त्यामुळे युनिक सेलिंग प्रोपोजिशन USP तुमच्या बिझनेसमध्ये असणे खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुमचा बिझनेस वाढू शकतो. चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे स्ट्रेंथ आणि विकनेस. आता प्रत्येक बिझनेसमध्ये एखाद्या व्यक्तीची स्ट्रेंथ असते आणि विकनेस पण असते. आता अशा स्ट्रेंथ कोणत्या आहेत आणि विकनेस कोणते आहेत त्या तुम्ही प्रत्येकाने लिहून घेतल्या पाहिजेत. आता या स्ट्रेंथ आणि विकनेस लिहिल्याच्या नंतर आपल्याला दिसतं ज्या काही स्ट्रेंथ गोष्टी आहेत त्या आपल्या खूप म्हणजे जमेच्या बाजू आहेत आणि विकनेस गोष्टी आपल्याला बॅकफूटवर आणू शकतात. आता ह्या ज्या बॅकफूटवर आणणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपल्याला विचार केला पाहिजे, सोल्युशन काढलं पाहिजे, ज्याच्यामुळे इन फ्युचर आपला बिझनेस पुढं ग्रोथ करण्यासाठी फायदा होईल. त्यामुळे आपण स्ट्रेंथ आणि विकनेसची जर कॅटेगरी करून घेतली तर याचा आपल्या बिझनेसला नक्कीच फायदा होईल. पाचवा जो पॉईंट आहे तो आहे फ्युचर गोल. कारण की बरेच वेळा काय होतं की बिझनेस तर सुरू करतात पण 2 ते 3 महिन्यामध्ये बंद करून टाकतात. आता जर तुम्ही एखादा बिझनेस काढत असाल तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिटर हे असणारच आणि कॉम्पिटिटर जो असतो त्याचा ग्राहक वर्ग असतो. आता आपल्याला काय करायचं की तो ग्राहक वर्ग आपल्याकडे खेचायचा आणि ह्याला वेळ लागणार आहेत. ह्याला 2 वर्ष लागू शकतात, 3 वर्ष लागू शकतात, 4 वर्ष लागू शकतात, 5 वर्ष लागू शकतात. जर तुमचा हेतू असेल तर तुम्हाला एक मेंटली आधार भेटतं की माझा बिझनेस पुढे वाढवण्यासाठी काही वेळ लागणार आहे आणि हा बिझनेस मी टप्प्याटप्प्याने वाढवणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला बिझनेसमध्ये नक्कीच होईल. आता 6वा जो पॉईंट आहे तो मेन म्हणजे रेव्हेन्यू मॉडेल. तुमच्या बिझनेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेव्हेन्यू मॉडेल असणे खूप गरजेचे आहे. आता आपण एक मगाशी चहाचं उदाहरण घेतलं. आता चहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोणते रेव्हेन्यू मॉडेल असू शकतात हे आपण पाहूया. त्या व्यक्तीने काय केलं होतं की लोकेशन निवडली होती आणि ती लोकेशन होती चौकामध्ये. आता इथं जो ग्राहक वर्ग येणार होता तर तो कोण होता, तर जो चौकामध्ये येणार होता, बसणार होता, असाच ग्राहक वर्ग त्या व्यक्तीकडे जात होता. तर हा झाला एक त्याचा रेव्हेन्यूज मॉडेल, मेन म्हणजे पैसे कमवण्याचं एक साधन झाला. दुसरा तो कसं करू शकतो, तर तो काय करू शकतो की पर्सनल सर्व्हिस देऊ शकतो. आता तो ज्या चौकामध्ये तिथं काही व्यापारी वर्ग पण आहे. ह्या व्यापारी वर्गांना तो काय करतो की पर्सनली मेन म्हणजे त्यांना त्यांच्या ठिकाणी जाऊन तो चहा देऊ शकतो. हा जर त्याचं झालं सेकंड रेव्हेन्यू मॉडेल. तिसरे मेन म्हणजे काय करू शकतो की मोठमोठे आजूबाजूला ज्या कंपन्या आहेत त्यांना तो चहाची सर्व्हिस देऊ शकतो. हा त्याचा तिसरा रेव्हेन्यूज मॉडेल झाला. चौथा काय करू शकतो की गव्हर्नमेंटचे जे ऑफिसेस आहेत त्यांच्यामध्ये जाऊन तो कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन आपली सर्व्हिस देऊ शकतो आणि यामुळे काय होतं त्याला 4 वेगवेगळ्या ठिकाणावरनं त्याला पैसे येऊ शकतात आणि त्याचा बिझनेस वाढू शकतात. तर मित्रांनो, बिझनेस सुरू करताना क्लॅरिटी असणे खूप गरजेचं आहे. जर क्लॅरिटी असेल तर तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन न राहता तुम्हाला बिझनेस वाढवण्यासाठी याचा फायदा होईल. तर हा लेक्चर कसा वाटला हे तुम्ही कमेंट्स आणि लाईकच्या मार्फत नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.